ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक वाहन हे सॅनिटायझर युक्त पाण्याने दररोज धुण्याचे आदेश या ठिकाणी काढले आहेत। मात्र हे सॅनिटायझर बाजारातच उपलब्ध नसल्याने डेटॉल टाकून लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या धुतल्या जात आहेत। कारण कर्मचारी संख्येअभावी प्रत्येक एसटी बस ही रोज धुतली जाणं शक्य नसल्याचं एसटी महामंडळातल्या सूत्रांनी सांगितलंय। आणि याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी खबरदारी म्हणून एसटी महामंडळाने पण रोज एसटी धुण्यासाठी आदेश काढलेले आहेत प्रत्येक डेपोला। परंतु हे शक्य आहे का, काय केलं जातं? आता ही कणकवली डेपोमध्ये आपण बघतो, या रॅम्पवर कणकवली डेपोची ही गाडी आहे आणि लातूरला जाणारी ही लांब पल्ल्याची गाडी आहे। ही गाडी धुतली जाते। सॅनिटायझर्स खरं तर वापरायचे आहेत, परंतु एवढे सॅनिटायझर शक्य नाही म्हणून इथे डेटॉल या पाण्यामध्ये डेटॉल घालून ही गाडी धुतली जाते आहे। आणि अशा पद्धतीने रोज किमान एकदा तरी प्रत्येक वाहन स्वच्छ करण्याचे आदेश एसटी महामंडळाने दिलेले आहेत। परंतु आता हे शक्य होईल का? कारण रोज जर गाड्या प्रत्येक वाहन धुतलं जात असेल तर वेळापत्रकावर एकतर परिणाम होणार। आधीच या सगळ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारमान अत्यंत कमी झालेला आहे। आता ही लातूर डेपोची 3 तर गाड्या आहेत, त्यातली एक गाडी कणकवली डेपोची 3 गाड्या आहेत लातूरला जाणाऱ्या, त्यातली तर एक गाडी रद्द करण्यात आलेली आहे आजपासून। भारमानच नाही आहे, भारमान कमी आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतोय की गाड्या धुण्याचे आदेश काढलेले आहेत। सॅनिटायझर्स आणि डिटर्जंट वापरून पण सॅनिटायझर्स उपलब्ध नाहीत। शिवशाही गाडी जी आहे, शिवशाहीच्या सीटसुद्धा सॅनिटायझर्सने स्वच्छ करण्याचे आदेश आलेले आहेत, कारण ती लांब पल्ल्याची गाडी आहे। परंतु तेवढं काही आता एसटी महामंडळाला शक्य होईल असं वाटत नाही। पण आहे त्या बाबतीत बघा, किमान आहे त्या बाबतीत असं आहे त्या साधनांनी गाडी धुतली जाते, ती स्वच्छ केली जाते। आणि त्यामुळे प्रवाशांना एक आश्वस्त करण्यासाठी म्हणून हा उपक्रम राबवला जातोय। कारण एक तर गाडीमध्ये येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये सॅनिटायझर्स नसला तरीसुद्धा डेटॉल वापरून इथे या गाड्या धुतल्या जात आहेत, ते आपण पाहत आहोत। दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। आणि आता कोल्हापुरातून या घडीची एक महत्त्वाची बातमी येत आहे, ती म्हणजे राधानगरी अभयारण्य हे बंद करण्यात आलेलं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राधानगरी अभयारण्य हे 31 मार्च पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती कळतेय। वन्यजीव खात्यानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। पर्यटकांना अभयारण्यात आता प्रवेश मिळणार नाही, कारण हे अभयारण्य बंद करण्यात आलंय। 31 मार्च पर्यंत ते बंद असेल। एकूणच देशभरात, राज्यासह देशभरात वेगवेगळे निर्णय महत्त्वाचे होताना बघायला मिळत आहेत। संदीप राजगोळकर आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। संदीप, नक्कीच स्वतः एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। यापूर्वी आपल्याला माहिती आहे थिएटर बंद करण्यात आली होती, मॉल्स बंद करण्यात आली होती, पहिल्यांदाच अभयारण्य बंद करण्याचा आदेश वन खात्यानं दिला आहे। राधानगरी अभयारण्य आणि सागरेश्वर अभयारण्य ही दोन्ही अभयारण्य प्रसिद्ध आहेत। मोठ्या संख्येनं पर्यटक त्या ठिकाणी जात असतात आणि 10वी-12वीच्या आता परीक्षा संपल्यानंतर जर पर्यटकांची मोठी गर्दी वाढत असते। पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी आहेत वन खात्याचे, त्या सगळ्यांनी वन कर्मचाऱ्यांना असा आदेश दिलेला आहे की जंगल परिसरामध्ये, अभयारण्य परिसरामध्ये गस्त घालावी आणि जर कोणी पर्यटक तिथे सापडला तर त्याच्यावर कडक अशी कारवाई करावी असं देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे पर्यटकांना आता इथून पुढे राधानगरी असेल, सागरेश्वर असेल, या अभयारण्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही। अगदी संदीप, आणि कोल्हापूरमध्ये घडत असलेल्या प्रत्येक घडामोडीची अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।